तर जय भीम जय शिवराय भावांनो. आज संडे आणि तुम्हाला माहितीच आहे संडे मी वेस्ट जाऊ नाही देत. तर आपण जाऊया आता फिरायला. तुम्हाला दाखवतो मी चांगलं चांगलं लोकेशन. गेल्या ब्लॉगमध्ये बोललेलो मी तुम्हाला नेक्स्ट प्लॅन कुठं जायचं काय जायचं आहे. आणि तुम्ही जर हा ब्लॉग बघितला असेल आपला यूट्यूब चॅनलचा तर भावांनो सपोर्ट करा. यूट्यूब चॅनलचा ज्यांनी ज्यांनी ब्लॉग बघितला नसेल तर प्लीज जाऊन ब्लॉग चेक करा. आज माझ्यासोबत आहे सुबोध. गाडीत आपल्या काहीच पेट्रोल नाही भावांनो. तर आता पेट्रोल भरायला आलोय. सोबतला बोललो पेट्रोल भर. सोबत भरतोय पेट्रोल. आता भेटूया आपण त्या भावाने. बघू शकतात एकदम बोलतात ना आज वेगळी ड्रेसिंग मारली. डेली चप्पलवरती फिरतो. तर भावाने त्या दिवशी शूज ऑर्डर केले. तर मग शूज ऑर्डर केल्यानंतर त्याला बोललो भाऊ दे जरा एक दिवस मला घालायचे. तर मग आज शूज घातलेत ते बघू शकतात. सोबतनी पण पॉवर ड्रेसिंग मारले. छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन भेटेल भावा आपल्याला कुठेही जावं तुम्ही. तर भावांनो आता आम्ही आलोय ते तागुड्याच्या इथे. पण तागुड्याच्या इथून जरा तिकीट वगैरे काढावं लागतं. तर इथं तिकीट काउंटर आहे. आता तिकीट काढूया आपण बघू. तर भावांनो आपण तिकीट काढलंय. नाही पण आहेत ते बघा तिथं पंकज पगारे लिहिलंय. गाडीवर लिहिलं बघा पंकज पगारे करून 178. ठीक आहे चला येते. चल दादू भावाने तिकीट काय झालं. जरा भावाने इथं पॅगोड्याच्या इथे ना जरा खूप सारे ऑफर्स लागलेले असतात. तर आपल्याला ताई एक्सप्लेन करेल काय ऑफर्स असतात काय नाही ते. तर एकदा ताईसोबत आपण बोलून घेऊया. हा ऑफर आहे ही. ओके एसएल वॉटर किंगडम बर्ड पार्क टिकटॅक्टो. आणि जर असं नॉर्मल तिकीट घेतलं तर 1600चं पडते वॉटर किंगडमचं. आणि बर्ड पार्कचं तिकीट 600चं आहे. आणि जर पासपोर्ट काढला ना तर 1600लाच पडेल. पण वर्षभरातून 2 वेळा फ्री. तुम्ही वॉटर किंगडम बर्ड पार्क या टिकटॅक्टो कुठे पण जायचं असेल तर ह्याच्यामधून 1600मध्ये तुम्ही जाऊ शकता. प्लस तुम्हाला जर 1 दिवसाचं जर हवं असेल तर तुम्हाला 1600च पडेल. आणि जर इयरलीचं घेतलं ते पण 1600च पडेल. पण वर्षभरातून 2 वेळा फ्री. तुम्ही बर्ड पार्कला टिकटॅकला वॉटर किंगडमला तुम्ही कुठे पण जाऊ शकता. आणि हे आहे बर्ड पार्कचं तिकीट असलं. हे सिंगल घेतलं तर 600ला पडेल. आणि जर सिंगल नॉर्मल तिकीट घेतलं वॉटर किंगडमचं तर तुम्हाला 1600चं पडेल. आणि जर हा कंबाईन पास घेतला तर हा पूर्ण 1600ला पडेल. त्याच्यामध्ये बर्ड पार्क वॉटर पार्क दोन्ही इथे जाऊ शकता तुम्ही. थँक्यू. भावांनो खूप भारी भारी ऑफर लागलेले आहेत. तर लवकर लवकर इथं व्हिजिट करा. ताई इथं असेल तर तुझं नाव का. संध्या पाटील. संध्या पाटील आहे. ठीक आहे तर लवकर लवकर व्हिजिट करा भावांनो इकडे. आणि खूप साऱ्या भारी भारी ऑफर्स आहेत. तर वर्षातून 2दा तुम्हाला फ्री भेटतंय. ठीक आहे तर प्लीज येऊन व्हिजिट करा आणि ताईला इथे भेटा. बाय. चल सोबत घेतोय गॉगल 300 रुपयाला. भावांनो लोकेशन बघू शकता तुम्ही एकदम कडक आहे. हे पाणी ना इथपर्यंत असतं. 3:30-4ला भरती जेव्हा येते ना हे पाणी पूर्ण इथपर्यंत भरतं भावांनो. हे आता भरती नाही म्हणून ना पाणी पूर्ण आटलंय. टाकू का भाई गाडी. हा टाकू खाली. कुठं खाली पागल झाला का. टाकू गाडी खाली. हे बघा येते बघा आपल्याला बघून लगेच. वा हे बघा पॅगोडा बघा एक नंबर. हे बघा बोटबीट एक नंबर लोकेशन वाटतंय. मला पॅगोडा दाखवते. हे बघा पॅगोडा बघा. बघा पॅगोडा. सोबत पण टाकतात गाडी. सोबत दादू इथं लाव इथं. दादू ये इथं लाव. इथं लाव इथं. बर बोट मध्ये गाडी पार्क केली आहे. खूप मस्त फील येते. गाडीवर बसून राहा. गाडीवर बसून राहा. जर बोटीचा काय शॉर्ट बीट आला ना डायरेक्ट ते घ्यायचं. तो बी डायरेक्ट घालायच्या आणि उड्या मारायचा. हो ना काय हो ना बघा ना एक नंबर वाटतंय बघा. सगळं बघा दाखवला ना तरी पण काढून घे. पब्लिक बघा संडेचा क्राऊड सगळे फिरायला आले सगळं.
पॅगोडा बघा भावानो, पॅगोडा. इथे आता बोट थांबेल. इथं बोट थांबल्यानंतर मग आपण जाऊया वरती. आता बोटतून उतरलो भावानो आम्ही. आता दादू गाडी घेऊन येईल बाहेर. मग आपण जाऊया पुढं या साईडला. चल चल. पुढं पाणी पाणी वगैरे भेटेल. हा, घोडा गाडी वगैरे भावना बघू शकता तुम्ही. लय भारी फिलिंग येते भावना जेव्हा बाहेर फिरायला येतो तेव्हा. पूर्ण आणि इकडे ना पूर्ण गावाची फिलिंग आहे एक नंबर. जेवढं खुल्लं असताल ना तेवढं जागा ठीक आहे. आणि मन मोकळं फिरा भावांनो. फिरायसाठी खूप जागा आहेत. खूप म्हणजे खूप. तुम्ही जर घराच्या बाहेर निघणार तेव्हा तुम्हाला समजणार. पण घरात बसून काहीच उपयोग नाही भावांनो. जेवढं जीवन आहे तेवढं बाहेर येऊन बिंदास जागा. कोण आपल्याला रोखू नाही शकत. एक नंबर. हा बघ रेड बघ. इकडे ना वॉटर किंगडमचा रिसॉर्ट आहे. मी आता बघितलं त्याच्यावरती लिहिलेलं. पागडा बघ ते बघ. थांब जा तिकडे. थांब जरा थांब. तर भावने बघू शकता तुम्ही एवढ्या लांबून. म्हणजे या रोडावरून ना आपलं पॅगोडाचं बघा वरचं पूर्ण हे दिसतंय. तुम्ही बघू शकतात. एक नंबर फिलिंग वाटते भावनो. एक नंबर. गाड्या खूप फास्ट आहे तिथं. ब्लॅक येतोय. दादू कसं वाटतंय तुला? एकदम कडक भावानं. मी माझे सेकंड टाइम आहे म्हणून मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी रिटर्न आलोय. बघा पॅगोडाचं तुम्ही बघू शकता वरचं टेम्पल. एक नंबर वाटतंय भावांनो. कडक. आतमध्ये आपण गाड्या वगैरे घेऊन नाही जाऊ शकत. बाईक वगैरे इथे गाडी पार्क करायची आणि इकडून आपण चालत जायचं आतमध्ये. आणि इकडे कार वगैरे पार्किंग होती आतमध्ये. खाय प्यायला पण आहे धाबा. धाबा बोलतो आपल्यामध्ये. हा पेरू काकडी आहे. वडापाव आहे. तर कसं वाटतंय तुला? एकदम छान. छान. कडक वाटतंय भावने. एक नंबर वाटतंय. पैसे खूप जातात पण जी एन्जॉय ना त्यातून डबल आहे. तर पैशांकडे बघून भावांनो घरात बसू नका. चांगला होतो भाई. आपण विचार करतो भाई फिरायला गेल्यावर पैसे जातील तर कशाला जायचं हे ते. पैसा नका बघू भावांनो. पैसा आज नाही तर उद्या आपण कमवू. पण हे जे वय आहे ना आपलं फिरायचं हे रिटर्न येणार नाही यार. एकदा आपली जिंदगी गेली तर गेली. तर जेवढं फिरायला जमते ना भावांनो तेवढं फिरा. तर भावांनो आपण आता आलोय आपल्या पॅगोडाच्या गेटच्या इथे. तुम्ही बघू शकता. दाखव ना. हे बघा पॅगोडा टेम्पल. टेम्पल एक रस्ता आहे. कुठं ना गाडी तिथं आल्यावर गाड्या. हो ना बघा काय कडक बनवलं यार. हो ना. एक नंबर. दादू चलते वाजूया आपण. एक नंबर हे बघा. वाटते बघा कसं काय कलाकृती केली आहे यार. बोलायला शब्द नाहीयेत. तर सोबत भाऊ बोलला आपल्याला हा घंटा वाजवायचा मोठावाला. तर पहिला सोबत भाऊ ट्राय करेल त्यानंतर मी ट्राय करतो. त्याला नाही बघण्याचं. पण फॅमिली सोबत येतो ना भावनो तर इथं गार्डन आहे बघा. इथं बसून आपण एकदम चिल करू शकतो आरामात. आणि जेवण वगैरे आणतो तर आपण इथे येऊन जेवण वगैरे पण करू शकतो. इथे खूप जण जेवण करतात. जर इथे जर अलाउड नसेल ना तर इकडे हॉटेल्स आहेत. हे बघा इथे चांगले चांगले हॉटेल्स आहेत. इकडे ना आपण जेवण वगैरे करू शकतो. सगळ्यात भारी आहे बघा. तथागत गौतम बुद्ध महामानव. आपण एकदम चिल करू शकतो आरामात. आणि जेवण वगैरे आणतो तर आपण इथे येऊन जेवण वगैरे पण करू शकतो. इथे खूप जण जेवण करतात. जर इथे जर अलाउड नसेल ना तर भावना बघू शकता तुम्ही. क्राऊड पण फट्टे आणि कडक मजा येते भावना. एकदम मस्त वाटतंय. इथे पण एक गार्डन आहे भावांनो. लहान मुलांसाठी गार्डन आहे. इथे नेक्स्ट टाइम आलतो मी मम्मी माझी बहीण आलतो तेव्हा इथे फोटो वगैरे शूट केले तर आम्ही. जर तुम्हाला पण यायची इच्छा असेल तर म्हणून या. खूप मस्त फिरायला. बघा एक नंबर.
कसं आहे हे का भावांनो विरा एक नंबर आहे. हो. तिकडे धम्मचक्र आहे तिकडे जाऊया आपण एक दोन फोटो काढूया. हे बघा इथे पण एकदम शांत आहे एकदम शांत वातावरण आहे एकदम मस्त. तुम्ही व्ह्यू बघू शकता. दादू व्ह्यू दाखव. अजून काम चालू आहे पॅगोड्याचं. कलर वगैरे मारतात तेव्हा माणसं चढलेत वरती. एक नंबर. त्या ठिकाणी जाऊ शकतो मी त्याच ठिकाणी म्हणजे तुम्हाला दाखवू शकतो ना ते सगळे स्पॉट मी तुम्हाला दाखवेल भावांनो. मला जे जे आवडतात जे जे म्हणजे तुमच्यासाठी मी दाखवू शकतो तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते सगळे मी सॉरी ते सगळे मी तुम्हाला प्लेस दाखवेल. मित्र तर असतात सोबत माझे टेन्शन नसतं. मित्रांसोबत थोडं गेलं थोडं मजा येते. एकट्यामध्ये मजा पण नाही लाईफ. दादूला घेऊन जाऊया आतमध्ये. दादू पूर्ण पुणेकर वाटतोय. फुल पुणेकरांची ड्रेसिंग मारली भावने त्यांनी. हा मला झाड बाजूपर्यंत दिसलं नाही. काय मस्त वाटतं भावना. इथं जाऊन आलो आम्ही. एकदम शांत वातावरण आहे. ना कसं वाटलं तुला? एकदम छान. असं वाटत होतं तिथेच राहू. आता बोलतोय भाऊ मी जाऊन 5-10 मिनिटं बसलो तर डायरेक्ट झोपून जाईल. आज बस करत होता म्हणून बसलो 5-10 मिनिटं तर डायरेक्ट माणसं निघतात. पण आम्ही तिथं 5-10 मिनिटं मस्त बसलो. खूप मस्त वाटलंय. आणि वरतून बिना चप्पल जायचं फिरत होतं अजून मस्त वाटतं भावांना एकदम. थोड्याच्या आतमध्ये गेलो भावांना आम्ही. आतमध्ये 5-10 मिनिटं बसलो आम्ही. तुम्ही बघू शकता समोर बघा किती भारी वाटतंय यार. तर प्लीज भावांना जर तुमच्याकडून होत असेल तर एकदा इकडे या आणि या निसर्गाचा आनंद घ्या. आपल्याला खूप आवडलं भावांना इकडे येऊन. हे बघा खूप मस्त मस्त आहे म्हणजे बघण्यासारखी खूप मस्त जागा आहे. तर एक दिवस नक्की व्हिजिट मारा भावांनो. पैसा वगैरे बघू नका भावांनो. ठीक आहे. आता आपण जाऊया खाली आणि बोटीकडे जाऊया आता आपण. ओके. तर भावांनो आलं आता आपण खाली तुम्ही बघू शकता. आणि आता आपण जाऊया. बोट पण येते आपली पुढे बघू शकता. खूप म्हणजे खूप भारी वातावरण आहे भावांनो इकडे खूप. हे लोकांना जाताना पण 20 रुपये घेतात आणि तिकडून येताना पण 20 रुपये घेतात. एकाचे 20 रुपये तिकीट आहे भावांनो. ठीक आहे. आणि हे बोटवाले पण ना आपल्याकडून 5 रुपये घेतात. ठीक आहे. येता जाताना 5 रुपये घेतात भावांनो. व्ह्यू बघा भावांनो फक्त व्ह्यू. हे बघा बोट बघा. एक नंबर वाटला भावांनो फिरून. खरंच खूप मस्त वाटलं. इकडे ह्या ज्या बोट्या आहेत ना त्या बंद आहेत वाटतं. कचरा वगैरे आतमध्ये तुम्ही बघू शकता. असं मन करत होतं उडी मारू पण जर उडी मारली तर मग घरी माझी आई उडी काढेल माझी व्हिडिओ बघितल्यानंतर. मग रिटर्न आपण मागं आलो. बोलू नको बाबा उडी वगैरे. खराब बोट आहेत वाटतं त्या. ही तर आपली बोट आली आहे भावांनो तुम्ही बघू शकता. आता आपण बोटीमध्ये जाऊया. हे पक्षी भावांनो जर हे पक्षीचं नाव माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा भावांनो. खूप वेगळे पक्षी वाटतात इथे. तर भावांनो आम्ही बोटीमधून उतरलो आणि तुम्ही बघू शकतात इथे ना काहीच बॅरिगेट नाही आहे. ठीक आहे. काही सपोर्टला नाही आहे तर ते इकडून कोण पण खाली पडू शकतं. आणि गाडी पण सावकाश चालवा भावांनो कारण की आणि लहान पोराला मेन जपवा. लहान पोरांचा हात वगैरे सोडून नका. पडायची शक्यता आहे आणि खूप खोल आहे तुम्ही बघू शकता भावांनो. ठीक आहे. तर मी व्हिडिओ आता इथे स्टॉप करतो. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल तर भावांनो लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि भावाला सपोर्ट करा.